सिमला मिरचीची सुक्की भाजी आपण अनेकदा बनवत असतो, तर आता नवीन काय बनवायचं, तर बनवताना एक थोडंसं चेंज करायचं आहे, त्यामुळे भाजी चवीला अजून मस्त अशी होईल। तर ही सिमला मिरची आहे थोडीशी जाड असते, त्याच्यामुळे खाताना थोडी पानसट लागते किंवा टसटस लागते। तर त्यासाठी काय करायचं आहे, ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे सिमला मिरची। तर या पद्धतीने कापून घ्यायची आहे आणि त्याबरोबर कांदा, टोमॅटो आणि लसूण ठेचून घालू शकता किंवा कापून घालायचं आहे। सिमला मिरची आपण धुवून पुसून कापून घेतलेली आहे। काप करताना उभी आहे आणि थोडीशी पातळ अशी करायची आहे। कढईमध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं आहे। गॅस मिडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि ही सिमला मिरची जी आहे ना अशी परतून घ्यायची आहे। त्यामुळे यातला पाण्याचा जो काही अंश आहे ना तो पूर्ण निघून जाईल आणि मऊपणा याच्यामध्ये येईल। त्याच्यामुळे काय होतं, ही शिजवल्याच्या नंतर जो काही पानसटपणा किंवा टसटस लागते साल जाड असल्यामुळे तो लागत नाही, एकदम मऊसूद अशी ही शिजली जाते। सुरुवातीला जसं जसं हे परतून घेऊ ना पाणी सुटलं जातं, त्याच्यानंतर कंटिन्यू परतत राहिल्याच्या नंतर पाणी सुकलेलं आहे आणि मऊपणा हलकासा आलेला आहे, एकदम सुक्की झालेली दिसत आहे। मग आपण ही काढून घेणार आहोत। आता त्याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तेल टाकलेले आहे, फोडणी घालून घेऊया। मोहरी आणि जिरीची फोडणी घातलेली आहे, दोन्ही चांगलं तडतडलं की मग याच्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या कापून टाकलेल्या होत्या त्या टाकलेल्या आहे। कापून घेतलेला कांदा टाकलेला आहे, मीडियम साईजचा एक कांदा आहे, बारीक कापून घ्यायचा आहे आणि हे परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर टाकलेलं आहे 8 ते 10 ताजी कढीपत्त्याची पानं। गॅस इथं लो फ्लेमवर ठेवायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित असं परतलं जाईल। तर कांद्याला देखील फार वेळ परतायला लागत नाही, 1 ते 1.5 मिनिट आपण हा परतून घेतलेला आहे। हलकासा इथे मऊ झालेला दिसत आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया। पाव छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा इथे लाल तिखट टाकलेलं आहे। तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा इथे पावभाजी मसाला टाकलेला आहे। मसाले परतून घेऊया। गॅस इथे मसाले टाकताना लो फ्लेमवर ठेवायचा आहे जेणेकरून जळणार नाही। तर मसाले व्यवस्थित असे परतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे, मीडियम साईजचा टोमॅटो टाकलेला आहे, तो देखील याच्यामध्ये परतून घेऊया आणि चवीपुरतं मीठ देखील इथे टाकून घेऊया। इथे मी पावभाजी मसाला वापरलेला आहे, त्याऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही वापरू शकता किंवा फक्त लाल तिखट वापरून देखील ही भाजी बनवू शकता। टोमॅटो देखील हलकेसे मऊ होतपर्यंत साधारणतः 1 मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे परतलं गेल्याच्या नंतर आपल्याला जी आपण आधी परतून घेतलेली सिमला मिरची आहे ती टाकायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे। परतून घेतली होती सिमला मिरची आधीच, त्याच्यामुळे फार वेळ आता भाजी शिजायला लागत नाही आणि भाजी शिजवताना इथे कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही, फक्त वाफेवर आपण हे शिजवून घेत जातो। सिमला मिरचीला हे आपलं पाणी सुटतं परतल्याच्या नंतर, त्याच्यामुळे कुठल्याही पाण्याचा वापर न करता फक्त वाफेवर आपण हे शिजवून घेणार आहोत। एक वाफ येतपर्यंत आपण हे आता मिक्स केल्याच्या नंतर शिजवून घेतलेली आहे आणि पुन्हा मिक्स करूया। आता हे सगळं चांगलं असं मिक्स झालेलं आहे। आकारही पाहू शकता भाजीचा एकदम कमी झालेला आहे, एकदम मऊ अशी झालेली आहे। तर सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, इथे 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट टाकलेला आहे, चव छान येते, ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। त्याऐवजी फक्त तुम्ही चणा डाळीचं भाजलेलं पीठ टाकू शकता। मी इथे हे आधीच खरपूस असं पीठ लो फ्लेमवर भाजून घेतलं होतं, मस्त असं सुगंध सुटेपर्यंत हे भाजलेलं होतं आणि त्यानंतर छोटा 1.5 चमचा पीठ टाकलेलं आहे, झाकण ठेवलेलं आहे। थोडीशी वाफ लागली का मग हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकताय वाफ लागल्याच्या नंतर पीठ जे आहे ना एकदम छान असं हे मिक्स होतं, कुठे गुठळी होत नाही आणि चव जी आहे ना छान लागते। अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पीठ घालून जर भाजी केली तर तेलाचं प्रमाण जे आहे ना थोडंसं जास्त ठेवायचं आहे, म्हणजे भाजी जी आहे ना एकदम सुक्की अशी होत नाही, छान अशी चवीला लागते। जर पीठही तुम्हाला जर घालायचं नसेल तर फक्त शेंगदाण्याचा कूट वापरून देखील ही भाजी करू शकता, चव छान येते। तर मस्त अशी पिठामुळे रवाळ अशी झालेली भाजी दिसत आहे, चव तर एकदम मस्त लागते आणि मिक्स केल्याच्या नंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे। हलकासा याच्यामध्ये ओलसरपणा येतो, त्याच्यामुळे भाजी खायला छान लागते। तर वाफ आली की गॅस बंद करायचा आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आता हे ओपन करून पाहतात। तर बऱ्यापैकी थंड झाल्याच्या नंतर वाफेचं पाणी देखील भाजीमध्ये पडलं जातं आणि छान असा ओलसरपणा भाजीमध्ये राहतो। पीठ आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजी एकदमच खायला चवदार लागते आणि टिफिनवर नेण्यासाठी एकदम मस्त असा ऑप्शन आहे। आधीच जर तयारी करून आपण ठेवली तर झटपट अशी घाईच्या वेळी बनवू शकतो। तयारी म्हणजे काय, पीठ आधीच भाजून ठेवायचं आहे, कूट तर आपल्या घरामध्ये आधीच बनवून ठेवलेला असतो, त्यामुळे झटपट अशी ही भाजी घाईच्या वेळी जरी बनवायची म्हटली तरी सहज आपण बनवू शकतो। नेहमीच भाजी करत असतो, थोडीशी या पद्धतीने करून पहा, चवीला नक्कीच सर्वांना आवडेल आणि पुन्हा पुन्हा या पद्धतीने करून पाहाल। तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा। त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचा, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।